दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. महाराष्ट्र राज्यात ई-चलन प्रणालीच्या माध्यमातून वाहतूकदारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत नाशिक शहरात धरणे आंदोलन करण्यात आलं. नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटना यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं असून महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटी मुंबई यांना पाठिंबा देत शासनाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनादरम्यान वाहतूकदारांनी जोरदार घोषणाबाजी करत ई-चलन प्रणालीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. वाहतूकदार एकजुटीचा वाहतूकदार एकजुटीचा ई-चलन बंद करा, ई-चलन बंद करा, ई-चलन बंद करा, ई-चलन बंद करा. अरे ई-चलन बंद झालंच पाहिजे, ई-चलन बंद झालंच पाहिजे. तसेच ई-चलनच्या नावाखाली पोलिसांकडून भ्रष्ट मार्गाने वसुली होत असल्याचा आरोप करत ती तात्काळ बंद करण्याची मागणी आंदोलकांनी केली. यासोबतच ई-चलन संदर्भातील सुधारित कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. या संदर्भात अप्पर जिल्हाधिकारी राजपूत साहेब तसेच आरटीओ येथे अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान शासनाने मागण्या मान्य न केल्यास नाशिक शहरासह राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलकांनी दिला. ई-चलन जे आहे ते 2 वर्षापासून सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये गेले 4,500 कोटी ई-चलन पेंडिंग आहे. त्यामध्ये 3,500 कोटी फक्त लक्झरी बस आणि टेम्पो ट्रॅव्हलर प्रवासी वाहतूक करणाऱ्या ज्या आहेत आणि ट्रक टेम्पो बस त्याच्यावर ते 3,500 कोटी चलन बेकायदेशीररित्या टाकलेले चलन आहेत. त्यांच्या विरोधात आमचा हा जो आजचा मोर्चा आहे हा मोर्चा आमचा सरकार विरोधात आहे. त्याच्यामुळे आम्ही हे आजचं आम्हाला पाऊल उचलावं लागलं. याच्या अगोदर आमचे वरिष्ठांनी मुंबई बस मालक संघटना, नंतर ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशन, ऑल इंडिया बस असोसिएशन बेटी यांच्याकडनं सरकारने मिटिंगला बोलवलं. त्या मीटिंग मध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांना आम्हाला ठोस असं काही आश्वासन मिळवलेलं नाहीये. तरी त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार आजचा हा 5 मार्चचा मोर्चा आम्ही विजयी करणार आहोत. धन्यवाद. काय भविष्यात काय मागणी? आम्ही जर सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही तर आम्ही उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहोत. योगेश दुसाने, नाशिक. नमस्कार, मी योगेश दुसाने, नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटना. आज शासनाने हे लक्षात घेतलं पाहिजे की राज्याला जो महसूल मोठ्या प्रमाणात मिळतो हा फक्त वाहतूकदारांकडून मिळतो, ट्रकवाल्यांकडून मिळतो, टेम्पोवाल्यांकडून मिळतो, बसवाल्यांकडून मिळतो आणि त्यांनाच हे लोक टार्गेट करून प्रत्येकाला टार्गेट करून असं त्यांनी गेल्या 2-3 वर्षामध्ये 4,500 कोटीचे चलन आमच्या अंगावर घातलेले आहेत. आणि आजपर्यंत जे महामार्ग त्यांनी बनवलेले आहेत त्याला एवढा मोठा स्पीडचा महामार्ग बनवला पण त्याला स्पीड लिमिट फक्त 80 ठेवलेलं आहे. आता ज्या ठिकाणी उतार आहे त्या ठिकाणी साहजिकच ती गाडी 80च्या पुढे जाते. त्याच्यावरती तिथेच कॅमेरे लावलेले आहेत. लगेच तो CCTVचा कॅमेराचा त्याचं चलन त्या मालकाला पडतं. साधारण 1,500 ते 2,000 रुपयाच्या आसपास हायवेवरती एक चलन पडतं. अशा सगळ्या वाहतूकदारांना 4,500 कोटीचे चलन पेंडिंग पडलेले आहेत. ते शासनाने त्वरित रद्द करावे आणि ज्या लोकांचे सामान्य जनतेचे 2 व्हीलर वापरतात त्या 2 व्हीलरवाल्यांना तर इतके चलन आहेत की 2 व्हीलरची किंमत 40,000 रुपये आहे आणि ई-चलन 80,000चे आहेत. आणि खोटे चलन तर विचारूच नका. कोणी ट्रॅफिकवाला येतो, पार्किंगमध्ये फोटो काढतो आणि ई-चलन टाकून देतो. तर हे खोटे ई-चलन तर पहिले बंद केले पाहिजे आणि शासनाने हे लक्षात घेतलं पाहिजे की वाहतूकदार जर उद्या थांबला, सगळे टॅक्स भरणं थांबवलं, गाड्या नॉन यूज केल्या तर शासनाला 1 रुपया महसूल हा वाहतूकदारांकडनं मिळणार नाही. नमस्कार, मैं जयपाल शर्मा, एक्स प्रेसिडेंट नासिक डिस्ट्रिक्ट ट्रांसपोर्ट एसोसिएशन. हम जो आज यहाँ सब संगठन इकट्ठा हुए हैं, जैसे हमारा नासिक जिला प्रवासी महासंघ, उसके साथ में हमारा नासिक डिस्ट्रिक्ट ट्रांसपोर्ट एसोसिएशन पूरा पाठिंबा देता है. ये ई-चलान के विरुद्ध में जो हमारा आंदोलन आज शुरू हुआ है, ये हम सरकार को, अधिकारियों को एक थोड़ा सा एक चेतावनी देने के लिए आज हम कर रहे हैं. ये ई-चलान के माध्यम से जितनी जनता को परेशानियां, जितनी बस वाहतूकदारों को परेशानियां, ट्रक ऑपरेटरों को परेशानियां जितनी हो रही हैं,
ये ई चालान सब रद्द किए जाए और ई चालान आगे के लिए ये सब कायदा कानून जो है वो रिजेक्ट किया जाए, रद्द किया जाए। ये हम ट्रांसपोर्ट एसोसिएशन की तरफ से पूरा पाठिंबा, हमारा नासिक ट्रांसपोर्ट, जिला ट्रांसपोर्ट वाहतूक महासंघ को हमारा पाठिंबा है और आगे भी हम इस आंदोलन में इनके साथ खड़े रहेंगे। आज प्रथम सर्व संघटनेचे स्वागत करतो। आज त्यांनी सगळ्यांनी मिळून आज जो आंदोलन केलेलं आहे आणि आंदोलनाचा विषय असा होता का आज इथून रॅली काढायची होती कलेक्टर ऑफिस मध्ये आणि पूर्ण जे बसेस होते हे घेऊन जायचं होतं, पण काय परवानगी न मिळाल्यामुळे आज आम्हाला विनंती केल्यामुळे आज आम्हाला तिथं थांबावं लागलं नाही। पण ही जे ई चलनचा जो प्रकरण चालू आहे या पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जर कधी पाहायला गेले तर सामान्य लोकांना पण याचा त्रास आहे ई चलनचा। आणि तुम्ही जर बघितलं एक एक बसेसवरती, एक एक गाडीवरती, एक एक म्हणजे प्रत्येक वाहतूकदारांवरती इतका अन्याय झालेला आहे। हा मला तर असं वाटतंय का हा जो ई चलनचा जो कायदा जो काढलेला त्यांनी लाडकी बहीण योजनेला जे 1500 रुपये देऊ राहिले सरकार, ते लाडकी बहिणीचे जे 1500 रुपये देऊ राहिले 1500 रुपये आमच्या वाहतूकदारांकडनं यांनी वसुली करायचं एक म्हणजे त्यांनी ते काय म्हणतात माध्यम केलेलं आहे। तर आमचा या सरकारला निषेध आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने मी एवढं सांगतो आजचा जो आंदोलन जे इथे आपण शिस्तपणे करतोय आणि कलेक्टर ऑफिसला जाऊन एक निवेदन आणि एक प्रादेशिक परिवहन कार्यालयावरती एक निवेदन देतोय, जर हा निर्णय जर कॅन्सल नाही झाला तर आम्ही म्हणतो, आम्ही जास्त बोलत नाही पण सगळे संघटना आमच्या बरोबर आलेले आहे, शिवसेना आमची यांना सपोर्ट करतोय। जर हे कधी आमच्या मागण्या पूर्ण नाही झाले तर आम्ही मागे जसा मुंबईला 1,500 लोक गेले होतो मोर्चा घेऊन, तर आता सगळे संघटना मिळून आम्ही याचं म्हणजे आम्ही आकडे दाखवत नाही तर एक मोठं आंदोलन मुंबईपर्यंत आम्ही मंत्रालयापर्यंत आम्ही घेऊन जाणार आहे। नासिक बस ओनर्स अँड ऑपरेटर संघटना श्रीराम बस टर्मिनल तपोवन नासिक आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर ई चलनाच्या विरोधात एक आंदोलन उभारण्यात आलेलं आहे। या आंदोलनाची आज खरं तर सुरुवात आज झाली असं म्हणायला काही हरकत नाही, परंतु मी संघटनेतर्फे एक विनंती करू इच्छितो प्रशासनाला की ही ई चलनची जी प्रक्रिया तुम्ही जी सुरू केलेली आहे ती त्वरित बंद करावी, अन्यथा याचा उद्रेक पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला पाहावयास मिळेल। याचं उदाहरण जर सांगायचं ठरलं, याचं एक मोकळं उदाहरण जर सांगायचं असेल तर फक्त एक नाशिक शहरापुरतं जर मर्यादित जर धरलं तर एका दिवसासाठी प्रशासनाने CCTV कॅमेरे चालू केले होते सिग्नलवरती। एका दिवसात 20,000 चलन हे ई चलन वाहनधारकावरती पडलेले आहे। हा खरोखर वाहनधारकासोबत अन्याय आहे। ह्या ई चलनची प्रक्रिया राबवण्यापेक्षा तुम्ही तुमचे कर्मचारी सरळ रोडवरती उभे करावे। खरोखर त्या वाहनधारकाची चूक आहे का हे त्याच्या निदर्शनास जोपर्यंत आणून देत नाही तोपर्यंत आम्ही ई चलनचा हा दंड कुठपर्यंत आम्ही सहन करायचा। तसेच यावेळी सर्व वाहतूक बंद ठेवण्यात आली होती, त्यामुळे एकाच ठिकाणी सर्व वाहने लावून निषेध व्यक्त करण्यात आला। या आंदोलनात किशोर लोखंडे अध्यक्ष, योगेश दुसाने उपाध्यक्ष, अजय खरा, अरुण शिंदे, नरेश श्रीवास्तव, योगेश निकम, योगेश चांगणे तसेच नाशिक बस ओनर अँड ऑपरेटरचे अध्यक्ष राजू शेठ इंदानी, सचिव कैलास ताते, खजिनदार राहुल पारिक यांच्यासह नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष PM सैनी, सचिव बजरंग शर्मा, उपाध्यक्ष शंकर धनावडे व शिवसेना वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजिम सय्यद यांसह सर्व वाहतूक संघटनांचे चालक मालक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित।
नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2026 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल. मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील. नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.